आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 9. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 9 आजचा आपला आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो? काढा. कालच्या लेक्चर मध्ये काय शिकलो आपण? हायब्रिडायझेशन काय असतं पाहिलं. टोटल किती टाइपचे हायब्रिडायझेशन पाहिले आपण? किती टाइपचे पाहिले? पहिला कोणता होता? sp. दुसरा कोणता होता? तिसरा, चौथा, पाचवा sp3 आणि सहावा sp3d3. sp3d3 हायब्रिडायझेशन आपण काल पाहिलेले होते. बरोबर. सगळ्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिले. हायब्रिडायझेशन कसं काढतो? हायब्रिड ऑर्बिटल पहा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इज इक्वल टू नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. नंबर ऑफ हायब्रिड, जेवढे इलेक्ट्रॉन पेअर असतील तेवढे काय असते? नंबर ऑफ. जेवढे इलेक्ट्रॉन पेअर असतात तेवढेच काय असतात? नंबर ऑफ. तेवढेच काय असतात? नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स असतात. काल आपण हे एक्झाम्पल पण सगळे पाहिलेले होते. बरोबर. सांगा, पहिल्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर किती? इलेक्ट्रॉन पेअर किती? 4 इलेक्ट्रॉन पेअर. याचा अर्थ हायब्रिडायझेशन काय? हायब्रिडायझेशन काय त्याचं? sp3. खाली बोला, इलेक्ट्रॉन पेअर हायब्रिडायझेशन काय? sp3. ऑलरेडी काल होमवर्कला होते. होमवर्कचे आपण दिले. pcl3. pcl मध्ये इलेक्ट्रॉन पेअर असतात 4. बरोबर. इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय असतं रे तुमचं? लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. म्हणजे काय असतात तुमचे? इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे काय असतात तुमचे? इलेक्ट्रॉन पेअर. समजते नक्की? हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. बोला, इलेक्ट्रॉन पेअर. सॉरी, इथे 4 म्हणजे हायब्रिडायझेशन किती? खाली बोला. CO2. इलेक्ट्रॉन पेअर किती? नक्की? सेंट्रल ॲटमचं काढायचं. हो, 2. किती आले? 2 आले. इलेक्ट्रॉन पेअर 2. याचा अर्थ हायब्रिडायझेशन काय? 2 कसे आले? 2 कसे आले? सी डबल बॉन्डो. बरोबर का? बरोबर का? मोजतो काय फक्त? सिग्मा बॉन्ड. पाय बॉन्ड मोजतो का? किती सिग्मा बॉन्ड झाले? पहा बरं, ही एक पेअर डबल असेल तरी काय मोजायची? 1 मोजायची. म्हणून ही एक आणि ही एक किती झाले? 2 झाले. याचा अर्थ हायब्रिडायझेशन काय आलं? 1s 1p. संपला विषय. केवढं सोपं. हा बोल भाई. sp म्हणजे नॉट नेसेसरी, नॉट ऑलवेज नेसेसरी. ठीक आहे, आले. खाली बोला, इलेक्ट्रॉन पेअर किती झाले टोटल? नक्की 4 झाल्या? 100%. किती आहेत? सल्फर किती असतात? सल्फरच्या बाजूला किती असतात? 6 प्लस 2 मायनस म्हणजे 8 झाले. इलेक्ट्रॉन किती झाले? 8 इलेक्ट्रॉन. प्रत्येक ऑक्सिजन डबल बॉन्डने. बरोबर. म्हणजे किती झालं टोटल? 4 झाल्या. 4 इलेक्ट्रॉन पेअर. याचा अर्थ हायब्रिडायझेशन काय आलं? सगळे sp3 होते का? ठीक आहे. NO2 मायनस. बोला, NO2 मायनस. बोला, इलेक्ट्रॉन पेअर किती? कन्फ्युजन आहे का? ठीक आहे. नायट्रोजन बोला, किती असतात? 5 प्लस 2 मायनस म्हणजे हे झाले 2 मायनस. किती इलेक्ट्रॉन पेअर? ऑक्सिजन आहेत 2. इथे एक ऑक्सिजन आला, इथे दुसरा ऑक्सिजन आला. बरोबर. बरोबर का? नक्की? NO2 ला काय? एक डबल बॉन्ड. हा बरोबर. सॉरी, NO2 ला काय करतो आपण? एक डबल बॉन्ड आणि एक सिंगल बॉन्ड असतो. ऑक्सिजन डबल बॉन्ड. बरोबर. असंच का? हा एक 2 3 आणि 4. 4 म्हणजे काय आलं? sp. लोन पेअर 2 ना. बोला, NH4 प्लस किती आले? 4. बरोबर आहे का? हा,
5 असतात. हो, कुठे झाले? NH4 प्लस, हा 4 खाली आहे, NH4 आणि प्लस वरती आहे. ठीक आहे, आले. SF6 बोला. 6 म्हणजे काय झालं? sp3 3 4 5 6 आले का? बोला. इलेक्ट्रॉन पेअर किती? 4. sp3 बोला. इलेक्ट्रॉन पेअर किती? 4. बरोबर का? बोला. sp इलेक्ट्रॉन पेअर किती? 5. sp3d. केवढं सोपं आहे. आलंय का? समजले? हा तुमचा कालचा होमवर्क नसेल झालं तर लिहून घ्या व्यवस्थित, पटकन चेक करून घ्या काय चुकलंय ते पहा. ठीक आहे, नेक्स्ट. काय आपल्याकडे? हायब्रिडायझेशन इन सॉलिड्स. PCl5 हायब्रिडायझेशन काढा. PCl5 चा हायब्रिडायझेशन काढायचं. PCl5 चं काय येईल हायब्रिडायझेशन? sp3 बरोबर का? बरोबर का? किती लोन पेर, किती इलेक्ट्रॉन पेर असतात टोटल? 5. sp3d यायला पाहिजे, बरोबर. पण जर एखादा ऍटम, लक्षात ठेवा, एखादा कंपाऊंड जर त्यांनी सांगितलं की हायब्रिडायझेशन काढा आणि तो दिलेला मॉलिक्यूल तुमचा सॉलिड स्टेट मध्ये, कोणत्या स्टेट मध्ये येतो? समजा सॉलिड स्टेट मध्ये ज्यावेळेस असतो तो, ज्यावेळेला काय असतो तो? सॉलिड स्टेट मध्ये, असं त्यांनी सांगितलं. कोणताही मॉलिक्यूल जर सॉलिड स्टेट मध्ये असतील तर तो इंडिव्हिज्युअली त्याच स्टेट मध्ये नाही, तो कंबाईन स्टेट मध्ये असतो. कसा असतो तो? किंवा त्याचा फॉर्म हा कंबाईन फॉर्म असतो. कोणता फॉर्म असतो? म्हणजे जर मला सांगितलं की PCl5 सॉलिड आहे, PCl5 कसा आहे? PCl5 कोणत्या स्टेट मध्ये सांगितलं त्यांनी? सॉलिड स्टेट मध्ये. याचा अर्थ तो कसा एक्झिस्ट करतो? PCl4 प्लस आणि PCl6 मायनस, या दोघांचं कॉम्बिनेशन झालं की मग हा बनतो. समजते? सॉलिड स्टेट मध्ये हे दोघांचं कॉम्बिनेशन झालं की मग हा बनतो सॉलिड स्टेट. मग याचं जर हायब्रिडायझेशन काढायचं तर ते कसं असेल? याचं हायब्रिडायझेशन प्लस याचं हायब्रिडायझेशन. समजते? या दोघांचं हायब्रिडायझेशन काढा आणि ह्या दोघांचं जे येईल त्याची जी ऍडिशन असेल ती काय असेल? PCl5 ची हायब्रिडायझेशन. समजतंय का? कॉन्सेप्ट कळलाय का नक्की काय होतं? जर त्यांनी काय स्टेट दिली नाही तर आपण रेग्युलर जसं काढतो तसं काढायचं. पण जर स्टेट दिली त्यांनी कोणती, सॉलिड किंवा लिक्विड, दोघांसाठी पण, सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, तर ती काय असते? असा कंबाईन फॉर्म मध्ये तो ऍटम सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतो. ही कंबाईन फॉर्म तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल PCl5 कसा एक्झिस्ट करतो? ऍज अ PCl4 प्लस PCl6 मायनस. समजते? समजते नक्की? या दोघांचं हायब्रिडायझेशन काढा, तेच कोणाचं असेल? PCl5 चं. काय येईल बरं याचं हायब्रिडायझेशन? याचं हायब्रिडायझेशन बोला आणि याचं सांगा. बोला. 4 बॉन्ड म्हणजे काय आलं? sp, इलेक्ट्रॉन पेअर 4 म्हणून आलं sp3. आणि याचं किती येईल? sp3d, sp3d2, sp3d2. समजा ऑप्शन दिलेत, द हायब्रिडायझेशन ऑफ PCl5 इज, 3 ऑप्शन दिले, sp3, दुसरा ऑप्शन दिलं sp3d2, तिसरा ऑप्शन दिलं sp3d अँड sp3d2, आणि चौथा ऑप्शन दिला फॉर एक्झाम्पल तुम्हाला sp3d3. ह्याच्यातला राईट ऑप्शन कोणता आहे? पहिला आणि दुसरा पण राईट आहे, पण तिसरा हा जास्त राईट आहे. ओके, म्हणून PCl5 चं हायब्रिडायझेशन काय होतं? sp3 अँड sp3d2. कळाले? कळाले? हे आणि हे नाही, हे राईट आन्सर आहे. समजलंय? असं का आलंय? कळलंय? कारण ऍटम कोणत्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड स्टेट. कोणत्या स्टेट मध्ये आहे? सॉरी, कंपाऊंड कोणत्या स्टेट मध्ये तुमचा? सॉलिड स्टेट मध्ये कंपाऊंड. त्याच्यामुळे तसं हायब्रिडायझेशन काय होतं तुमचं? कंबाईन येतं. समजतंय? समजतंय का? नक्की कळाले? अहो कळाले का? नक्की लिहायचंय का? घ्या बरं लिहून पटकन. नेक्स्ट पहा, जमेल का? मी फॉर्म देतो, कंबाईन फॉर्म देतो, तुम्ही त्याचं हायब्रिडायझेशन काढा. अहो चालेल का? चालेल का? घ्या मग. तुमचा जो
IF5 दिलाय ना, IF5 दिलाय. अरे चुकलं काय? नाही, बरोबर. IF4 प्लस IF6 मायनस. ठीक आहे, हा झाला एक. दुसरं एक्झाम्पल N2O5. N2O5 कसा असतो? NO2 प्लस आणि NO3 मायनस. सॉरी. नेक्स्ट I2. I2 म्हणजे काय रे? प्लस I3 मायनस. झालं का? अजून आहे का? ठीक, तर घ्या पटकन. सगळ्याचे काय करायचं तुम्हाला? हे स्टेट हायब्रिडायझेशनच्या स्टेट काढायच्या आहेत. घ्या पटकन. बोला, IF5 हायब्रिडायझेशन काय असेल? बोला, याचं किती आले? याचं काय आलं? SP. इथे काय आलं? केवढं सोपं आहे, तुम्हीच सांगताय, मी कुठं सांगतोय. किती असतात आयोडीनच्या बाजूला? किती असतात? 7 इलेक्ट्रॉन असतात. 7 मधले 4 काय झाले? वरती काय एक प्लस चार्ज आहे ना, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन पेअर झाली. बरोबर, 6 झाले. 4 आणि 1 हा 5. टोटल किती झाल्या? 5 झाले. इलेक्ट्रॉन पेअर 5 म्हणजे SP3 आहे. बोला, टोटल किती झाले आता? 8 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन पेअर. किती इलेक्ट्रॉन पेअर टोटल? 4. नक्की? अहो नक्की. 7 असतात, 1 मायनस म्हणून आले 8. 8 मधले 6 इकडे गेले. 1. अहो एक काय? एक तुमची लोन पेअर. लोन पेअर किती इथे? थांबा. एक काय तुमची लोन पेअर आणि बॉन्ड पेअर किती? बॉन्ड पेअर किती? 6. टोटल किती झाले इलेक्ट्रॉन पेअर? इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या? 7. बोला काय येईल? SP3 3 4 5 6 7 D3. कळते? आलं का? बरोबर आहे का? घेऊ का पुढे? येऊ का पुढे? जमेल का? आत्ताच काढलं तिकडेच होतं. ओके, आत्ताच मागे आपण हे काढलेलं आहे. घ्या पटकन सोडवा. ठीक आहे, पहा. बोला, इथे किती आलं? SP3. हा, इथे किती आलं? SP आलं इथं. नक्की? तू सांगतो म्हणून फक्त. तू सांगतो म्हणून आता काढून बघणार. बोला किती असतात? 1 2 3 4. बरोबर ना? बरोबर का? NO2 प्लस होतं 1. ओके, टोटल 5 असतात. 1 गेलाय कारण. ठीक आहे, ठीक आहे. किती उरले? हा डबल बॉन्ड. ठीक आहे, 1 आणि 2 म्हणजे काय आलं? फक्त SP. फक्त तुझं ऐकलं. हा, पुढे बोला. याचं आलंय का? तुझं काय आलंय? SP येते. ओके, चालतंय ना, काय विषय. आले का? 6. ऑक्सिजन 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 किती? 1 2 आणि 3 म्हणजे काय आलं? SP2. नाही ऐकणार तुझं. हेच लिहिलंय का तू? हो, नाही ऐकायचं तुझं. ठीक आहे. कोणाचं आहे हे? कोणाचं आहे हे? N2O5. कोणाचं आहे हे? कोणाचं आहे? कधी काढायचं? जर कोणत्या स्टेट मध्ये दिलाय तर कंबाईन स्टेटचा विचार करायचा आहे. प्लस मायनस कॅटॅनायन. समजतंय?
अहो समजतंय का? घेऊ का पुढे? I3 प्लस I3 मायनस, बोला. आय 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 किती? 7 ना? 2 3 4 5 6 7 बरोबर. एक प्लस आहे बरोबर. याचा अर्थ ही एक गेली, ही एक गेली. बोला किती उरले? 1 2 आणि ही किती झाली? ही 3 आणि ही झाली 4. टोटल इलेक्ट्रॉन पेअर झाल्या 4. जर इलेक्ट्रॉन पेअर 4 झाले याचा अर्थ काय? आलंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? I3 किती आलं कोणाचं? इथे का? sp3 फक्त तुझं ऐकतो हा, तुझ्यासाठी झाले. ज्यांचं आलं नसेल त्याने लिहून घ्या. नेक्स्ट काय आता आपल्याकडे? आता नॉमेनक्लेचर ऑफ पाय बॉन्डला काय करायचं आपल्याला? नाव द्यायचे, बारसं घालायचं त्याचं. कोणाचं? पाय बॉन्डचं. CH2 पहिल्यांदा आपल्याला स्ट्रक्चर काढावं लागेल. डबल बॉन्ड, 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन. आले का? आता पहा, हा कोणता बॉन्ड आहे? हा कोणता बॉन्ड आहे? हा सिग्मा. हा काय असणार तुमचा? पाय. कोणता असणार? कोणामध्ये? कार्बन कार्बन मध्ये. कार्बन कार्बन मध्ये काय तुमचा? पाय बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये काय? तुम्हाला काय वाटतं कार्बनने कोणते वापरले असतील? कोणतं ऑर्बिटल वापरला असेल पाय बॉन्ड बनवण्यासाठी? पी ऑर्बिटल वापरला असेल. कार्बनने कोणतं ऑर्बिटल वापरलं असेल? पी ऑर्बिटल. त्याच्यामध्ये डी नसतं बरोबर. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा पाय बॉन्ड कोणामध्ये बनतात? पीपी मध्ये, पीडी मध्ये आणि डीडी मध्ये बरोबर का? आता कार्बन हा सेकंड ग्रुपचा, सेकंड पिरियडचा एलिमेंट आहे, त्याच्याकडे डी ऑर्बिटल नाही. मग हे जमेल का? इथे जमेल का? म्हणजे कार्बनने कोणता वापरला असणार? पी ऑर्बिटल. शेजारच्या कार्बनने पण कोणता वापरला असेल? म्हणून हा जो बॉन्ड बनलाय ना पाय बॉन्ड, याचं नाव असतं, थांबा एक मिनिट ब्लर झालं. ओके ठीक आहे, हो केलंय ना त्यावेळेस मी थांबलेलो, ब्लर झालं. ओके, हा या कार्बनने कोणता ऑर्बिटल वापरला असेल? पी. याने पण म्हणजे बॉन्डचं नाव झालं पी पाय बॉन्ड. कोणता झाला? पी पाय बॉन्ड. कोणता झाला? वाचवा. ठीक आहे, कोणता झाला? पी पाय बॉन्ड. काय डाऊट? काय डाऊट? केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. लिहायचंय का? लिहायचंय, घ्या बरं पटकन लिवा. नेक्स्ट पहा काय आपल्याकडे? CO2. काय आपल्याकडे? सी डबल बॉन्ड असं स्ट्रक्चर असतं का हो? अँगल किती? 180 डिग्री. अँगल किती? हा पाय बॉन्ड तो सुद्धा काय असणार? वरचा सिग्मा, हा पण सिग्मा. हा काय असणार? पाय. हा काय असणार? बोला. कार्बनने कोणता वापरला? पी पाय. ऑक्सिजन कोणता वापरेल? पीच वापरेल. तो पण कोणत्या? थांबा. ओके, ऑक्सिजन पण कोणता वापरेल? पी पायच वापरणार. पी ऑर्बिटलच वापरेल, त्याच्याकडे डी ऑर्बिटल. म्हणून हा बॉन्ड कोणता झाला? पी पाय बॉन्ड. हा पण कोणता झाला? पी पाय. काय डाऊट? अवघा डाऊट? समजले नक्की? कसं काढायचं कळलंय का? एक देऊ का एक्झाम्पल तुम्हाला? सोडवा बरं. SO3 सोडवा. SO3 तुम्ही सोडवायचं आहे. सर SO3 चं स्ट्रक्चर काढा. झालंय का? मी कुठं चाललोय?
या पटकन SO3 पण काढायचे आणि PO4 3- पण काढायचं. SO3 च्या केसमध्ये पहा, चेक करा. सल्फर किती ऑक्सिजन, किती ऑक्सिजन, 1 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन. बरोबर. आता पहा, एक काय असतो, एक सिंगल असतो ना, एकच मिनिट. हो, सिंगल सिंगल तुझ्या आयुष्यासारखा. हा कोणता आहे, सिग्मा. हा सिग्मा. हा कोणता, जे याचे येईल तेच याचे येणार. बरोबर. बोला ऑक्सिजन कोणता वापरणार, ऑक्सिजन कोणता वापरणार, P5. हे कन्फर्म आहे. बरोबर. सल्फर पहा, सल्फर करे ऑप्शन काय काय, बोला. सल्फर S वापरू शकतो, 3P वापरू शकतो, किंवा 5D पैकी एक कोणतं तरी वापरेल. बरोबर का, बरोबर आहे का, याच्यात काय डाऊट, नक्की, नक्की का. पहा, सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही काढलं तर काय येतं, ते 2s2. जाऊ दे, चला ग्रुप सांगा. 16 ग्रुप नंबर OC. OC साठी पाहू, त्याच्या खालचं बोला. NS2 NP NP4. बरोबर, NP4. कॉन्फिगरेशन कसं येईल, करेक्ट करेक्ट, बरोबर का. ठीक आहे. इथं काय असणार त्याच वेळेस, डी ऑर्बिटल पण असेल. बरोबर. फर्स्ट एक्साइटेड स्टेटला हा इलेक्ट्रॉन इथे जाईल. ओके. सेकंड एक्साइटेड स्टेटला हा इलेक्ट्रॉन इथे जाईल. तो इलेक्ट्रॉन कुठे जाईल, तिथे जाईल. समजतंय का, नक्की कळतंय. म्हणजे किती बॉन्ड तयार होतील सल्फरला, 1 2 3 4 5 6. किती बॉन्ड होतील टोटल, पहा. हे S त्यांनी समजा या ऑक्सिजन सोबत वापरलं. बरोबर. दुसऱ्या सिग्मा बॉन्डला हे P वापरलं. समजतंय. इकडच्या सिग्मा बॉन्डला हे वापरलं. समजतंय, नक्की, काय डाऊट. मग काय उरलं बरं, P आणि D त्या ठिकाणी तो यूज करू शकतो. बोला. मग एक P काय वापरलं, समजा इथे P वापरलं असं म्हणूयात आपण. काय वापरलं, P वापरलं, तर काय येईल इथे, P बॉन्ड. आणि इथं काय येणार तुमचा, D P बॉन्ड. कळतंय, कळतंय, असं का आलंय, समजलंय, नक्की घ्या लिहून. ही खोडू का, हे समजलंय ना. जायचंय पुढे. नेक्स्ट PO4 3- हा जमेल का तुम्हाला, हा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. चल, 3 मायनस आलेत फक्त एक्स्ट्राचे. चेक करा इलेक्ट्रॉन पेअर किती होतात, हायब्रिडायझेशन किती येतात, मग P5 तुम्ही काढू शकता. जाऊ का पुढे, जाऊ का पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे, बॉन्ड अँगल. नेक्स्ट काय आपल्याकडे, काय असतं रे बॉन्ड अँगल, संपला विषय. अँगल बिटवीन, बोला, अँगल बिटवीन 2 bonds is bond angle, is bond angle. कळलंय का, बॉन्ड अँगल म्हणजे काय, दोन बॉन्डच्या मध्ये जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण, बॉन्ड अँगल. फॉर एक्झाम्पल असा आहे, कार्बन हायड्रोजन हायड्रोजन, दोघांमधला जो अँगल आहे त्याला काय म्हणणार आपण, बॉन्ड अँगल. काय म्हणणार त्याला आपण, समजले, समजलंय का, समजलंय का, समजलंय. नेक्स्ट पुढे पहा.
तर बॉन्ड अँगल कशावरती डिपेंड आहे? तुमचा बॉन्ड अँगल डिपेंड करतो की तुमच्या ऍटमची, सेंट्रल ऍटमचं हायब्रिडायझेशन काय आहे, किंवा तो डिपेंड करेल नंबर ऑफ लोन पेअर वरती. कोणाची? सेंट्रल ऍटमची. साईज ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ऍटम. आणि कशावरती डिपेंड करेल? टर्मिनल ऍटम. म्हणजे तुमचा जे काही बॉन्ड अँगल आहे, तुमचा जो काही बॉन्ड अँगल आहे तो कशावरती डिपेंड असतो? तुमच्या हायब्रिडायझेशन वरती. तुमच्या सेंट्रल ऍटमचं हायब्रिडायझेशन काय आहे? एक. सेकंड, त्याच्यावरती किती लोन पेअर आहेत. लोन पेअर जास्त असतील बॉन्ड अँगल कमी होईल, लोन पेअर कमी आहे बॉन्ड अँगल वाढेल. समजते? फॉर एक्झाम्पल आपण पाहिले NH3 मध्ये बॉन्ड अँगल किती असतो? 109. आणि तोच तुमचा H2 मध्ये किती होतो? 104. का? H2 मध्ये गावात 2 इलेक्ट्रॉन पेअर वाढतात. 2 इलेक्ट्रॉन पेअर झाले ना H2 मध्ये, NH3 मध्ये एकच असते. समजते? दॅट इज नंबर ऑफ लोन पेअर. तिसरं काय आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. येणार आहे पुढे. तिसरं काय आहे आपल्याकडे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेंट्रल ऍटमची. सेंट्रल ऍटम जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह, बॉन्ड अँगल बदलेल. सेंट्रल ऍटम लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह, बॉन्ड अँगल. किंवा चौथं, टर्मिनल ऍटम कोण आहे तुमचा, त्याच्यावरती डिपेंड असतं. सर असं नाही, जरा इन डेप्थ सांगा. इन डेप्थ सांगा. फॉर एक्झाम्पल पहिलं काय आहे? हायब्रिडायझेशन. पहा हायब्रिडायझेशन फॉर एक्झाम्पल जर sp असेल, sp2 असेल, sp, जर हायब्रिडायझेशन sp आहे तर बॉन्ड अँगल जास्त असतो. बॉन्ड अँगल काय असतो? sp2 झालं बॉन्ड अँगल कमी झाला, sp3 झालं बॉन्ड अँगल अजून कमी झाला. बॉन्ड अँगल तुमचा, बॉन्ड अँगल तुमचा काय डाऊट? ही काय तुमची? बोला. ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल लिहायची आहे का तुम्हाला? हो सर लिहायची आहे. घ्या लिहून. हा मागे घेऊ, मागच राहिलंय का? ठीक आहे, लिहा. हे लिहा, जागा सोडा, घ्या पटकन. सर हे प्रूव्ह करून दाखवा. सर हे प्रूव्ह करून दाखवा. दाखवतो पहा. एक्झाम्पल CO2. एक्झाम्पल काय घेतलं आपण समजा. त्याच्यानंतर BF3 आणि दुसरा घ्या तुमचा BeCl2. थांबा, इथं CO2 च्या ऐवजी CH4 घ्या, सगळ्यात सोपं. CH4 चा हायब्रिडायझेशन सांगा. CH4 चा हायब्रिडायझेशन काय? BF3 मध्ये बोरॉनचा हायब्रिडायझेशन काय? sp2. आणि BeCl2 मध्ये Beचं काय? sp. काय डाऊट? वरती लक्ष द्या, वरती लक्ष द्या. हायब्रिडायझेशन कळलंय? आता पहा, चेक करा. BeCl2 कसा अरेंज असतो? Be इकडे एक Cl, इकडे एक Cl. अँगल, अँगल किती? याच्यात काय डाऊट कोणाला? नेक्स्ट पहा, BF3, BF3 बॉन्ड अँगल किती? 120 डिग्री. बॉन्ड अँगल किती? याच्यात काय डाऊट? नक्की. तिसरा कोण आहे तुमच्याकडे? CH4. CH4 बॉन्ड अँगल किती? 109 पॉइंट. बोला याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती आहे तुमचा? 109.28. इथे किती आहे? 120. आणि इथे किती आहे? म्हणजे पहा बरं, जसं जसं sp हायब्रिडायझेशन वाढलं म्हणजेच काय? s कॅरेक्टर वाढलं. काय वाढलं तुमचं? इथं s कॅरेक्टर किती आहे? 50%. s कॅरेक्टर किती? 50%. इथं s कॅरेक्टर किती? 33.3%. इथे s कॅरेक्टर किती? 25%. जसं जसं s कॅरेक्टर वाढतं बॉन्ड अँगल काय होतो तुमचा? वाढतो. बॉन्ड अँगल काय होतो तुमचा? वाढतो. दॅट इज sp हायब्रिडायझेशन मध्ये बॉन्ड अँगल तुमचा जास्त असतो. इथे दिसतंय पहा, sp हायब्रिडायझेशन बॉन्ड अँगल 180 आणि इथे किती? 109. बॉन्ड अँगल जास्त कोणाचा? BeCl3 मध्ये. कोणाचा? समजतंय? अहो समजतंय का? ऑर्डर कळली का? नक्की समजले? कसं आले कळलंय का? घ्या बरं पटकन. झालंय? लिहा पटकन. ठीक आहे, देऊ का एक क्वेश्चन? एक क्वेश्चन देऊ का?
काढा बरं, सॉल्व करा. NH3 CH4 आणि H2 पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन घ्या. NO2 प्लस NO3 मायनस. दोनच घ्या चला, H2 कॅन्सल केलं. आता तुम्ही जर व्यवस्थित क्वेश्चन पहिला राहू द्या, दुसरा सोडून पहा. दुसऱ्यामध्ये बोला कोणाचं जास्त, याचा हायब्रिडायझेशन काय, याचा हायब्रिडायझेशन काय, बोला. याचं काय येणार SP, आणि त्याचं काय नक्की का, याचं काय आलं SP2. इथं बॉन्ड अँगल किती असेल 180, इथे किती असणार 120. किती असेल इथे जास्त कोणता, वरती बोला बरं. NH3 हायब्रिडायझेशन काय आणि याचा हायब्रिडायझेशन काय, दोघांचं हायब्रिडायझेशन सारखं आलं. बॉन्ड अँगल काय बोलता, NH3 स्ट्रक्चर काय NHH. बोल बॉन्ड अँगल किती असतो इथे 107. असं काय असतं का, असतो ना. आणि CH4 मध्ये काय असतो 109. मग सेम कस काय येईल, H2 कट केलं. H2 घे चल, H2 दिलं होतं. H2 ऑक्सिजन हायड्रोजन बोल किती 104. दोघांचा हायब्रिडायझेशन SP3 आहे. बॉन्ड अँगल तसा आपल्या ह्या रूल नुसार बॉन्ड अँगल काय आला पाहिजे होतं मग इक्वल, पण बॉन्ड अँगल इक्वल असतो का. मग काय करायचं सर, समजा असं झालं की हायब्रिडायझेशन दोघांचं सेम आहे, तर ठीक आहे, पुढच्या प्रॉपर्टीकडे जा. काय नंबर ऑफ लोन पेअर चेक करा. काय चेक करा नंबर ऑफ लोन पेअर चेक करा. ठीक आहे, म्हणजेच काय झालं पहा आता आपल्याकडे, इफ हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल ॲटम इज सेम, हायब्रिडायझेशन काय आलं त्याचं समजा सेम आलं, मग काय करायचं, देन चेक द नंबर ऑफ लोन पेअर कोणावरती, ऑन सेंट्रल ॲटम. नंबर ऑफ लोन पेअर ऑन, मग काय चेक करा, लोन पेअर किती आहेत ते चेक करा. पहा मग NH3 लोन पेअर किती असते 1. H2O लोन पेअर किती असतात 2. इकडे एक आणि इकडे एक, इथे ही एक असते, समजते. CH4 मध्ये लोन पेअर जर लोन पेअर नाही तर अँगल किती येतोय 109. लोन पेअर 0 म्हणजे बॉन्ड अँगल किती आला 10. इथे एक लोन पेअर आली, बॉन्ड अँगल किती आला, इथं 2 लोन पेअर आल्या, बॉन्ड अँगल किती आला. म्हणजे काय कळतंय तुम्हाला, लोन पेअर जर वाढल्या तर बॉन्ड अँगल काय होतोय, नक्की समजते. पा मोर द लोन पेअर लेस इज द बॉन्ड अँगल. कळतंय, लोन पेअर पा नंबर ऑफ लोन पेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू पा बॉन्ड अँगल. जर लोन पेअर कमी, लोन पेअर जास्त, बॉन्ड अँगल कमी, इनव्हर्सली प्रोपोर्शन. सॉरी, काय डाऊट मग सांगा बरं, तिघांमध्ये कोणाचा बॉन्ड अँगल जास्त असेल. CH4 चा बॉन्ड अँगल जास्त, NH3 चा कमी आणि H2O चा सर्वात समजते. SO2 SO3 जमेल का, काढा बरं. बोला SO2 मध्ये बॉन्ड पेअर किती असतात, लोन पेअर किती असतात. बॉन्ड पेअर किती 2, लोन पेअर किती 1. SO3 मध्ये बॉन्ड पेअर किती 3, लोन पेअर किती 0. एक लोन पेअर, याचा अर्थ बॉन्ड अँगल लोन पेअर आणि कसं आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल बॉन्ड अँगल. बरोबर, इथे लोन पेअर 1 आहे, इथे 0 आहे, म्हणजे बॉन्ड अँगल कोणाचा जास्त असेल SO3 चा. काय डाऊट समजते, रिलेशन काय लोन पेअरचं बॉन्ड अँगल.
लोन पेअर जास्त बॉन्ड अँगल कमी, लोन पेअर जास्त बॉन्ड अँगल कमी, लोन पेअर कमी बॉन्ड अँगल जास्त. ऑपोजिट. इथे किती लोन पेअर होते? एक. इथे 0 जास्त काय? एक जास्त आहे. याचा अर्थ बॉन्ड अँगल ज्याचं एक आहे ज्याच्याकडे एक लोन पेअर त्याचा बॉन्ड अँगल काय असणार? समजलंय? अहो समजलंय का? खाली बोला, खाली बोला. NH4+ जेवढे काय सगळ्या बॉन्ड पेअर आहेत इथे सगळ्या काय आहेत? इथं एक लोन पेअर, इथे 2 लोन पेअर. बोला, लोन पेअर जास्त बॉन्ड अँगल कमी, लोन पेअर जास्त बॉन्ड अँगल कमी. हे सगळ्या काय तुमच्या ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल, ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल्स, अँगल्स नाही बॉन्ड अँगल. घ्या पटकन. अहो कळलंय का? कसं आलंय कळलंय? घ्या पटकन. जर हायब्रिडायझेशन सेम असेल तर काय चेक करायचं? लोन पेअर. हायब्रिडायझेशन वेगळा असेल तर तिथेच बॉन्ड अँगल आपल्याला ऑर्डर देऊन टाकायची, खाली यायचं नाही. जर सेम असेल तर खाली यायचं. समजतंय? घ्या पटकन. झालंय? नेक्स्ट. आता काय झालं समजा हायब्रिडायझेशन पण सेम आलं आणि नंबर ऑफ लोन पेअर पण काय आल्या? सेम आल्या. काय आलं? सेम. हायब्रिडायझेशन पण काय झालं? सेम आलं आणि लोन पेअर पण काय झाल्या? सेम आलं. ठीक आहे, मग पहा बरं पुढची प्रॉपर्टी काय होती बरं आपल्याकडे? काय चेक करू शकतो आपण? साईज और इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. आता लक्षात ठेवा, जर काय झालं तुमचं, बोला, सॉरी, लोन पेअर, अरे तिसरं गायब झालं का? तिसरा पॉइंट आय थिंक ऍड नाही झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. बोला थर्ड. समजा काय झालं तुमच्याकडे, चेक करा, हायब्रिडायझेशन पण सेम आले आणि लोन पेअर पण काय आली? सेम आली. मग काय चेक करणार तुम्ही? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चेक करा किंवा और साइज ऑफ कोणाची चेक करा? सेंट्रल ॲटमची. कोणाची चेक करा? सेंट्रल ॲटम. आता पहा, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय समजा, तर बॉन्ड अँगल काय असतो तुमचा? कमी असतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. कळतंय? अहो कळतंय का? नक्की? थांबा, चुकलं. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर जास्त तर बॉन्ड अँगल जास्त, डायरेक्ट प्रोपोर्शनल. ठीक आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय समजा जास्त आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची? सेंट्रल ॲटम, सेंट्रल ॲटमची. तर जास्त काय असतो? बॉन्ड अँगल. तर बॉन्ड अँगल काय असतो तुमचा? सर असं का झालं? मोर इज द बॉन्ड अँगल. डायरेक्टली प्रोपोर्शनल कसं आलं? फॉर एक्झाम्पल पहा, सांगतोय. नायट्रोजन आहे तुमच्याकडे, काय तुमच्याकडे, आणि फॉस्फरस. अशा समजा आपण असं कन्सिडर करू की हा मॉलिक्यूल आहे. पहा कोण आहे तुमच्याकडे? एक नायट्रोजन आहे आणि दुसरं काय तुमच्याकडे? फॉस्फरस. एक हायड्रोजन, एक हायड्रोजन, एक हायड्रोजन, एक हायड्रोजन. कळतंय? ठीक आहे. जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? नायट्रोजन. जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? नायट्रोजन. फॉस्फरस कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह. टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? मॉडर्न पिरियोडिक टेबल उसमें सीखा था हमने, पी ब्लॉक. ठीक आहे. नायट्रोजन कसा आहे? जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह. जर तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, जर नायट्रोजन काय आहे? जर नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, जर नायट्रोजन, तर तो इलेक्ट्रॉन पेअरला काय करेल? स्वतःकडे ओढेल. इलेक्ट्रॉन पेअरला काय करेल? याचा अर्थ इथली इलेक्ट्रॉन पेअर कुठे असेल? अशी इथं असेल आणि इथे लांब लांब असेल. जर इलेक्ट्रॉन पेअर दोन जवळ आल्या तर यांच्यामध्ये काय होईल? रिपल्शन होईल. इलेक्ट्रॉन पेअर जर जवळ आल्या, दोन्ही निगेटिव्ह चार्ज, त्यांच्यामध्ये काय होईल? रिपल्शन झाले. याचा अर्थ बॉन्ड अँगल काय होईल? जास्त होईल. समजतंय? समजतंय? म्हणजे यांच्यामध्ये काय होईल?
मोर रिपल्शन. काय होणार इथे? मोर रिपल्शन असेल इलेक्ट्रॉन पेअर मध्ये. याच्यात आणि याच्यात काय होईल? रिपल्शन होईल. काय होईल यांच्यामध्ये? दोन जाडी माणसं आणून आपण एकाच बेंचवरती बसवली, काय होईल? दोघे एकमेकांना ढकलतील, त्यांच्यामध्ये काय होईल? रिपल्शन जास्त. रिपल्शन काय होईल? जास्त. रिपल्शन जास्त म्हणजे बॉन्ड अँगल. रिपल्शन जास्त म्हणजे बॉन्ड अँगल काय? जास्त. समजते? समजते? ओके. मोर बॉन्ड अँगल. मोर बॉन्ड पाहिले मी. थांब जरा लिहून होते. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? कळलंय का? एक्झाम्पल देऊ का? मग तुम्हाला ऑर्डर लावता येईल का? लावा बरं. SCl2 त्यानंतर SeCl2 TeCl2 NH3 PH3 बोला. सॉरी. हे समजलंय ना कन्सेप्ट? ब्रॅकेट मध्ये काढतो. घ्या पटकन. सांगा पहिल्यामध्ये OC से टिप. बरोबर. टॉप टू बॉटम गेले आपण ग्रुप नंबर 16 मध्ये. बरोबर. टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. बॉन्ड अँगल म्हणजे कमी बॉन्ड अँगल कोणाचा असेल? TeCl2. त्याच्यापेक्षा कमी SeCl2 आणि सगळ्यात जास्त कोणाचा असेल? SCl2. काय डाऊट? असं का आलंय? कळलंय? अहो समजलं आहे का? नक्की का? जाऊ का पुढे? नेक्स्ट बोला. कोणाचा बॉन्ड अँगल जास्त? सगळ्यात जास्त कोणाचा असेल? नंतर 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 समजतंय? केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? घ्या. झालंय का? आता पहा काय झालं. इफ बोला. आता काय झालं? तुम्ही ज्याचा तुम्हाला बॉन्ड अँगल काढायला लावलाय तिथे हायब्रिडायझेशन पण सेम झाले. हायब्रिडायझेशन काय त्याचं समजा सेम आहे. नंबर ऑफ लोन पेअर पण काय झाल्या? नंबर ऑफ लोन पेअर आर ऑल्सो सेम. थर्ड काय झालं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हायब्रिडायझेशन सेम असेल तर आपण काय चेक केलं? लोन पेअर. लोन पेअर पण सेम असेल आपण काय चेक केलं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कोणाची? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. समजते? ही पण काय झाली आता? सेम झाली. इज ऑल्सो सेम. तर काय करायचं? देन काय करायचं? बोला. चेक फॉर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. चेक फॉर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी और साइज ऑफ टर्मिनल ॲटम. साइज ऑफ टर्मिनल ॲटम म्हणजे सेंट्रल ॲटमला जो अटॅच्ड आहे त्याला म्हणतो आपण टर्मिनल ॲटम. काय म्हणतो त्याला आपण? समजले? आता पहा मग काय होईल. समजा मोर द साइज ऑफ टर्मिनल ॲटम. टर्मिनल ॲटमची साइज जेवढी जास्त तेवढी बॉन्ड अँगल काय असतो? जास्त. तेवढा बॉन्ड अँगल काय असतो? याचा अर्थ रिलेशन काय आलं पहा. साइज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड अँगल. कळतंय? आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा आपण पाहिला होता. बोला. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी टर्मिनल ॲटमच्या केसमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड अँगल. कळतंय? अहो कळतंय का? नक्की. बॉन्ड अँगल आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाशी? ऑफ टर्मिनल ॲटम. यांच्यामध्ये रिलेशन काय? इनव्हर्सली प्रपोर्शनल. रिलेशन काय त्यांच्यामध्ये?
इनव्हर्सली प्रोपोर्शनल. रिलेशन काय आहे समजलंय. आणि सेंट्रल आयटम असेल तर डायरेक्टली, आणि तिथं साईजचं काय होईल इनव्हर्स. कळतंय. मग अशी एक्झाम्पल देऊ का, येईल का तुम्हाला काढता आता. पहा H2O आणि OCl2, OHH, OCl. बोला साईज कोणाची जास्त आहे, साईज कोणाची जास्त, क्लोरीनची साईज काय जास्त. सेंट्रल आयटम दोन्ही पण काय ऑक्सिजन ऑक्सिजन, दोघांवरती लोन पेअर सुद्धा सारख्या, हायब्रिडायझेशन पण दोघांचं सारखं, सेंट्रल आयटम सुद्धा सारखा. ओके, मग काय चेक करायचं, टर्मिनल आयटम. टर्मिनल आयटम इकडे काय आहे हायड्रोजन छोटा आहे, क्लोरीन मोठा आहे, साईज जास्त, बॉन्ड अँगल. सर असं का, ह्यांच्या साईज काय दोघांच्या मोठ्या आहेत, दोघांच्या साईज काय आहेत मोठ्या मोठ्या. हे दोघे एकमेकांना काय करतील रिपेल करतील. साईज जास्त असल्यामुळे रिपल्शन होईल, बॉन्ड अँगल काय होईल वाढेल. इथे काय होईल छोटे छोटे आहेत, लेस रिपल्शन. कळतंय कळतंय. बॉन्ड अँगल जास्त कोणाचा असेल H2O आणि Cl2O. बोला खाली जमेल का, अहो खाली जमेल का तुम्हाला. बोला कोणाची जास्त असेल साईज. तुमच्याकडे दोन आहेत, एक आहे तुमच्याकडे NCl3 आणि दुसरा काय आहे, बोला कोणाची जास्त, NCl3 ची काय असेल साईज. कळतंय समजते. सॉरी, बॉन्ड अँगल NCl3 चा जास्त असतो. अहो कळतंय का, नक्की समजते हो ताई, कळतंय. घ्या बरं पटकन लिहून घ्या. झालं इथपर्यंत. नेक्स्ट सोडवा. अरेंज फॉर BeF2 BeCl2, BeF2 BeCl2. नीट चेक करा. बॉन्ड अँगल काय चाललंय, पॉइंट बॉन्ड अँगल चाललाय BeF2 आणि दुसरं काय तुमच्याकडे हा बघा तुम्ही बघा. बोला ऑर्डर काय आली तुमची, BeF2 आणि BeCl2. बोला कोणाची जास्त, कोण हा, असं काढू का असं काढू, ए का बी, असं पहा. पहा सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करतो आपण, काय चेक करतो आपण, काढा बरं दोघांचं हायब्रिडायझेशन. दोघांचं हायब्रिडायझेशन काय, दोघांचं हायब्रिडायझेशन काय आलं SP दोघांचं हायब्रिडायझेशन काय आलं, हायब्रिडायझेशन सेम. हायब्रिडायझेशन सेम मग कुठे जायचं, कुठे जायचं, इथे किती लोन पेअर 0, इथे किती लोन पेअर, बॉन्ड पेअर किती इथे 2, इथे बॉन्ड पेअर किती, बॉन्ड पेअर पण काय आलं दोघांच्या सेम आल्या, बॉन्ड पेअर पण काय आलं दोघांच्या सेम आल्या. कळतंय अहो कळतंय का, नक्की कळतंय 100%. ठीक आहे पुढे बोला, बॉन्ड पेअर सेम आले मग काय चेक करायचं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची, सेंट्रल आयटम काय इथे बी, तिथं पण काय बी सेम आलं, इलेक्ट्रोनेगेटिव्ह पण. मग नेक्स्ट पुढे काय चेक करायचं, साइज ऑफ टर्मिनल आयटम. पहा आता BeCl2 BeF आणि Be इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कधी चेक करायची, किंवा साईज टर्मिनल आयटमची साईज कधी चेक करायची,
ज्या वेळेला डिफरन्स खूप जास्त असेल, डिफरन्स खूप इथे डिफरन्स कंपॅरेटिव्ह, इथे फ्लोरीन फ्लोरीन क्लोरीन क्लोरीन बेरिलियम बेरिलियम यांच्यामध्ये डिफरन्स काय कमी आहे. डिफरन्स काय यांच्यामध्ये कमी. ठीक आहे पहा, सॉरी दोन्ही पण काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. दोन्ही पण काय आहेत इलेक्ट्रो, म्हणजे ह्यांच्या केसमध्ये काय होणार, फ्लोरीन पण काय करेल इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली स्वतःकडे ओढेल, आणि इथे पण काय होईल इलेक्ट्रॉन पेअर कोण ओढेल, फ्लोरीनच ओढेल. कळतंय का? अहो कळतंय का? म्हणजे जेवढा बॉन्ड अँगल यांच्यामध्ये रिपल्शन असेल का, आता जर इलेक्ट्रॉन पेअर जवळ आले तर रिपल्शन, इथे इलेक्ट्रॉन पेअर काय ऑलरेडी लांबच आहे, इलेक्ट्रॉन पेअर काय ऑलरेडी, मग रिपल्शन होईल का? इथे पण काय झालं इलेक्ट्रॉन पेअर लांबच आहे, मग रिपल्शन होईल का? याचा अर्थ दोघांचा बॉन्ड अँगल काय असेल, सेम असेल. बॉन्ड अँगल काय असेल दोघांचा, मग बॉन्ड अँगल काय येईल तुमचा BeF2 सिमिलर विथ BeCl. समजले? अहो कळलंय का? नो रिपल्शन, मॉलिक्यूल नीट पाहिजे आधी. आणि इथं पण काय असेल, इथं पण काय असेल, नो रिपल्शन इन इलेक्ट्रॉन पेअर, नो रिपल्शन इन इलेक्ट्रॉन पेअर, देअरफॉर सेम बॉन्ड अँगल, सेम बॉन्ड अँगल. कळतंय? अहो कळतंय का? नक्की कळाले? अहो समजलंय का? नक्की? ठीक, या लिहून. देऊ का अजून एक एक्झाम्पल? घ्या पटकन, सोडवा. आता चुकेल का? बोला. BF3 BCl3 BBr3, तिघे पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, तिघे पण काय करतील बोरॉन कडून इलेक्ट्रॉन पेअर ओढणार आहे. सगळ्यांनी ओढलं, इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन काय असेल कमी, रिपल्शन 0, याचा अर्थ बॉन्ड अँगल काय, बॉन्ड अँगल काय, ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल, ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. रिझन कळलंय का? सारखी का आली कळलंय का? नक्की 100%? ठीक, या पटकन. झाले लिहून? येऊ पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे आता, पोलॅरिटी ऑफ बॉन्ड. आता जो बॉन्ड तयार होतोय त्याची काय चेक करायची आपल्याला, पोलॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये पोल्स आहेत का नाहीये. आता पहा, जर दोन ऍटम मध्ये बॉन्ड आहेत, काय दोन ऍटम मध्ये बॉन्ड आहेत, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो एक ऍटम आहे माझा A आणि दुसरा ऍटम आहे माझा B, यांच्यामध्ये एक बॉन्ड आहे. ठीक आहे, मी म्हणतो A आणि B ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे. दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे तर लोन पेअर कुठं, सॉरी इलेक्ट्रॉन पेअर कुठे राहील तुमची, मध्ये राहील. दोघांची ना त्याच्याकडे जाईल ना, समजते. दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे दोन ऍटमची, एक डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. कसा आहे मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये दोन ऍटम आहेत, ए ऍटम आणि बी ऍटम आहे का, दोन ऍटम. समजते, एक काय ए ऍटम, दुसरा काय बी ऍटम. असा एक डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. दोघांमध्ये ए आणि बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे, सेम. पहा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ए इज इक्वल टू काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ बी, किंवा ऑलमोस्ट सेम म्हणतो आपण. तर हा जो बॉन्ड असेल इथे तयार झालेला, हा बॉन्ड कसा असेल, हा बॉन्ड कसा असेल, काही पोल डेव्हलप झालेत का पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नो पोल, then the bond between them is non-polar bond. बॉन्ड कसा होतो तुमचा, बॉन्ड कसा होतो तुमचा, नॉन पोलार. बॉन्ड कसा होतो तेच वरती लिहून दिले, बॉन्ड इज नॉन पोलार. जर इक्वल डिस्ट्रीब्युशन असेल इलेक्ट्रॉनचं, ओके, दॅट इज त्यांचंच काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी, तर काय म्हणणार त्यांना आपण, बॉन्ड कसा असेल त्यांच्यामधला. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल, एक हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, एक दुसरा लो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, मग मात्र बॉन्ड कसा होईल, पोलार बॉन्ड. बॉन्ड कसा होईल, फॉर एक्झाम्पल पहा, एक ए ऍटम आहे, दुसरा बी ऍटम आहे. मी म्हणतो बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे
मग बी काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली स्वतःकडे वळेल. बी काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली स्वतःकडे वळेल. त्याच्यावरती काय येईल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ऑब्विसली ए वरती काय येणार, पार्शियल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नाही, कसं येणार, ए वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. समजते. समजा असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत असतील तर त्या बॉन्डला म्हणायचं तुम्ही पोलार बॉन्ड. काय म्हणणार तुम्ही त्याला, फॉर एक्झाम्पल देऊ का, पहा फॉर एक्झाम्पल HF, हायड्रोजन आणि फ्लोरीन. इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, फ्लोरीन काय करे, इलेक्ट्रॉन प्लेयर स्वतःकडे. फ्लोरीन वरती काय तो डेल्टा, इथे काय तो डेल्टा पॉझिटिव्ह. बॉन्ड कसा झाला, पोलार बॉन्ड. बॉन्ड कसा झालाय तुमचा, पोलार बॉन्ड. एनी डाऊट. ओके, इलेक्ट्रॉन क्लाउड कुठे अट्रॅक्ट होतो, टुवर्ड्स दी मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. देअरफॉर दिस टाइप ऑफ बॉन्ड इज पोलार बॉन्ड. कळतंय, अहो कळतंय का, नक्की. आता पहा, पोलार बॉन्ड आहे. बॉन्ड कसा आहे, बॉन्ड कसा आहे, आणि कोणत्या टाईपचं चाललंय हे सगळं, कोव्हॅलंट टाईपचं चाललंय. कोणत्या टाईपचं चाललंय, कोव्हॅलंट. कोणत्या बॉन्डचं चाललंय, कोणत्या बॉन्डचं चाललंय, कोणत्या बॉन्डचं चाललंय, पण बॉन्ड जरी कोव्हॅलंट असला, इथे काय झालं रे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाले. सर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तर कुठे डेव्हलप होतात, आयोनिक बॉन्ड मध्ये. तुम्ही म्हणताय बॉन्ड कोव्हॅलंट आहे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज पण देताय, असं कसं झालं. एक आपण मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं, कोणताही बॉन्ड हा 100% कोव्हॅलंट किंवा 100% आयोनिक नसतं. जे कॅरेक्टर जास्त तो बॉन्ड असतो. म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर जर जास्त असेल तर बॉन्डला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. जर आयोनिक कॅरेक्टर जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण, आयोनिक बॉन्ड. सर मग याच्यामध्ये काय थोडंसं आयोनिक कॅरेक्टर आहे का, आहे ना. या दोघांमध्ये ह्याच्यामध्ये काय थोडंसं आयोनिक कॅरेक्टर असं काहीतरी पाहिलं होतं का, पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर इज इक्वल टू 16 into under root of 16 into electronegativity of A minus electronegativity of B plus 3.8 into electronegativity of A minus electronegativity of B bracket square. होतं का, पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर काढायचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण पाहिलाय, झालाय ह्याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये आपला. ठीक आहे, पी ब्लॉक मध्ये लिहून दिलाय, सॉरी मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये दिला असेल माझ्या मते, है ना. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ म्हणजे ह्याच्यामध्ये काय थोडंसं पोलार बॉन्ड झालाय. बॉन्ड कसं झालाय, देअरफॉर हॅज सम आयोनिक कॅरेक्टर, हॅज सम, थोडासा आयोनिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये असणार आहे. आणि किती आयोनिक कॅरेक्टर असणार आहे कसं काढणार तुम्ही, या फॉर्म्युल्याने काढणार. समजते, समजतंय का, नक्की कळाले. यावर लिहून पटकन. ठीक आहे, इथं फक्त 3.5 करून घ्या, 3.8 नाही येते. नेक्स्ट पहा, presence of ionic character in covalent bond depends upon difference in electronegativity of two bonded atoms. ओके, आयोनिक कॅरेक्टर कसं काढतो आपण, आता फॉर्म्युला पाहिला बरोबर. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर, आपण पुढे फजान्स रूल पण पाहणार आहे, पण तरी पण लिहून घ्या. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर इज इक्वल टू, बोला काय असतो, अंडर रूट 16 into इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स, ओके, किंवा XA मायनस XB इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्लस 3.5 into प्रॉपर फॉर्म्युला लिहून दिला. आता मग अशी ए आणि बी का घेतलं मग सर तुम्ही, ऍटम्स ए आणि बी होते म्हणून EA आणि EB घेतला. इथे ऍटम नाही घेतलेले, डायरेक्ट XA XB घेतला. ठीक आहे, नको गडबड नका करू, सरळ आपलं EA लिहा. परत म्हणाल एक्स कुठून आणला, EA मायनस EB, आणि इथं काय EA मायनस EB चा स्क्वेअर. घ्या पटकन. नेक्स्ट काय आपल्याकडे, डायपोल. आता एखादा पोलार बॉन्ड आहे, काय तुमचा एखादा, तो किती पोलार आहे, तो किती, ओके, त्याची पोलॅरिटी किती आहे, त्याची पोलॅरिटी मेजर केली जाते इन टर्म्स ऑफ डायपोल मुवमेंट. कशाच्या टर्म्स मध्ये मेजर केली जाते, त्याची, त्या बॉन्डची डायपोल मुवमेंट किती आहे, त्या बॉन्डची
डायपोल मोमेंट किती आहे ते डिसाइड करतं पोलार नेचर ऑफ बॉन्ड. काय डिसाइड करतं? एखादा बॉन्ड किती पोलार आहे याच्यासाठी काय काढतो आपण त्या बॉन्डची डायपोल मोमेंट. काय काढतो आपण त्या बॉन्डची डायपोल मोमेंट. न्यू कशाने दाखवतो आपण ते? न्यू इज इक्वल टू काय असतो? इट इज अ प्रोडक्ट ऑफ डायपोल मोमेंट म्हणजेच काय? प्रोडक्ट ऑफ डिफरन्स इन सॉरी चार्ज मॅग्निट्यूड ऑफ चार्ज मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम. मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन. कळते? डिस्टन्स बिटवीन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. कळते? इट इज अ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज मल्टिप्लिकेशन कशाचं? चार्ज म्हणजेच क्यू आणि डिस्टन्स बिटवीन कोणामध्ये? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा. ओके. फॉर एक्झाम्पल पहा, ए आणि बी असा ऍटम आहे. मी म्हणतो बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे मायनस क्यू, ए ची आहे प्लस क्यू. यांचं मॅग्निट्यूड घेतलं तर काय येईल? क्यू. इथे घेतलं क्यू. आणि ह्या दोघांमधलं जे अंतर आहे म्हणजे बॉन्ड लेंथ, हे झालं तुमचं डिस्टन्स. हे काय झालं तुमचं? डिस्टन्स. काय झालं? हे तुमची डिस्टन्स मल्टिप्लाय बाय डी. काय डाऊट? काय डाऊट? ही कशी एक काय असतं बरं? वेक्टर क्वांटिटी ज्याला काय आहे? मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. ज्याला काय आहे? मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. कळतंय? अहो कळतंय का? डिग्री ऑफ पोलॅरिटी इज मेजर इन टर्म्स ऑफ डायपोल मोमेंट. ऑलरेडी सांगितलं पोलॅरिटी मेजर करण्यासाठी काय वापरतो आपण? डायपोल मोमेंट. काय वापरतो आपण? काय वापरतो आपण? याच्यात काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? नक्की सर डायपोल मोमेंट मेजर करायची कशी? ओके. सरळ सरळ फॉर्म्युला क्यू इंटू डी. कशी मेजर करणार? क्यू इंटू डी. कशी मेजर करणार? प्रोडक्ट करा, काय मिळेल तुम्हाला? डायपोल मोमेंट. चार्ज दिलेला असेल, डिस्टन्स दिलेला असेल, मॅग्निट्यूड घ्या चार्ज डिस्टन्सला मल्टिप्लाय करा, काय मिळेल तुम्हाला? डायपोल मोमेंट. काय मिळेल तुम्हाला? आता असं युनिट पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला? युनिट पाहिजे. पहा, समजा एक मॉलिक्यूल आहे ए इंटू ए आणि बी, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज मायनस क्यू, सॉरी चार्ज काय मायनस क्यू आणि प्लस क्यू. दोघांमधला डिस्टन्स किती आहे? फॉर एक्झाम्पल दोघांमधला डिस्टन्स किती आहे? बोला. डायपोल मोमेंट इज इक्वल टू काय येणार? क्यू इंटू क्यू इंटू. आता तुमचं जे डिस्टन्स असतं ना ते तुम्हाला दिलं जातं एमस्ट्रॉंग मध्ये. कशामध्ये देतात डिस्टन्स? कशामध्ये देतात? लक्षात ठेवा 1 एमस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर विच इज इक्वल टू 10⁻⁻8 सेंटीमीटर. काय डाऊट? अहो काय डाऊट? आणि जो तुमचा क्यू आहे चार्ज कुठं पाहतोय आपण? सीजीएस सिस्टीम. कुठं पाहतोय आपण? सेंटीमीटर ग्रॅम सेकंड्स. ओके. सेंटीमीटर म्हणून सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं. अहो आलंय का? कळलंय का? वरती लक्ष द्या, नंतर लिहा, वेळ देतो मी. ठीक आहे. आणि क्यू कशात मोजणार बरं आपण? क्यू कशामध्ये मोजतो आपण? इट इज मेजर इन ESU. कशामध्ये मोजलं जातं? 4 इंटू 10⁻⁻8 ESU. ESU म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. ESU म्हणजे काय असतं? इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. तसा चार्ज कशात मोजतो रे आपण? कुलम मध्ये. कशामध्ये मोजतो? कुलम मध्ये चार्ज मोजतो. पण जर सीजीएस सिस्टीम मध्ये मोजायचं झालं तर कुलम मध्ये मोजून चालणार नाही. तो कशामध्ये मोजायला लागेल आपल्याला? ESU. आणि 1 ESU म्हणजे चार्ज किती असतो? 1 कुलम म्हणजे किती? 4 इंटू 10⁻⁸ ESU. समजते? समजते? प्रोडक्ट पहा, न्यू इज इक्वल टू काय येईल? क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 4 इंटू 10⁻⁸ इंटू डी. डी ची व्हॅल्यू किती आहे? 10⁻⁸ सेंटीमीटर. 10⁻⁸. थांबा, असं कसं काय झालं? प्रोडक्ट तर वेगळा येतो. -10 18 येतो. ठीक आहे. -10 10⁻⁻. बोला फायनल किती आलं? 4 इंटू 10⁻⁻18 काय? ESU सेंटीमीटर. ESU सेंटीमीटर. याच्यात काही डाऊट? नक्की नाही. आता पहा, 1 इंटू 10⁻⁻18 ESU सेंटीमीटर इज इक्वल टू 1 डी बाय. असं काय झालंय का डी बाय? अरे काय बोलता, नाही झालं. अहो झाले, मी शिकवलंय डी बाय. जीओसी मध्ये झाले पहा. आज घरी गेले
की बुक चेक करा. डिवाइड जर झालेलं नसेल ना, मी पार्टी देईल. आणि झाला असेल तर तुम्ही मला पार्टी द्यायची. चला चला लागेल. चला गॅरंटी. अरे काय पाहिजे ते देतो बस. सांगतोय तर 4.8 सॉरी. हा होणार. बोला न्यू इज इक्वल टू किती आला मग 4.8. याची व्हॅल्यू किती आहे अहो एवढ्याची व्हॅल्यू किती होते 1d बाय एवढ्याची व्हॅल्यू किती होते लिहू का डी. न्यू इज इक्वल टू किती आलं 4.8 डी 4.8. सर हे सगळं लक्षात ठेवू का एवढंच लक्षात ठेव. हे वरच नाही राहिलं तरी चालत. हे महत्वाचं आहे. हे कसं आले हे सांगितलंय तुला. सगळे प्रॉब्लेम याच्यावरनं सोडवायचे. कळतंय का अहो कळतंय का नक्की घ्या बरं लिहून पटकन पटपट लिहायचं. घ्या लिहून पटकन. स्कॅन करा नोट्स भेटून जाते. स्कॅन करा नोट्स भेटून जाते. नेक्स्ट इन एमकेएस सिस्टीम कशामध्ये आता एमकेएस मध्ये सेम आपल्याला एमकेएस मध्ये पहा ए बी त्याच्यावरती चार्ज किती मायनस क्यू चार्ज प्लस क्यू डिस्टन्स डिस्टन्स काय दोघांमध्ये पहा. बोला आता एमकेएस मध्ये चार्ज कशात मोजणार आपण कुलम मध्ये. एक युनिट एक इलेक्ट्रॉन वरती चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. एकचा डिफरन्स आहे म्हणून एवढं आलं. समजतंय अहो समजतंय का. आणि डिस्टन्स कशात मोजतो आपण एमस्ट्रॉंग 1 एमस्ट्रॉंग डिस्टन्स आहे किती झालं ते 10⁻⁻10 मीटर. काय डाऊट याच्यात काय डाऊट नक्की मग करा मल्टिप्लाय. बोला न्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय क्यू इंटू डी. न्यू इज इक्वल टू बोला किती येणार क्यू ची व्हॅल्यू किती 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू डी ची व्हॅल्यू किती 10⁻⁻10. युनिट काय कुलम मीटर. कुलम मीटर ते सेंटीमीटर नाही ते काय कुलम मीटर. दॅट इज नॉट सेंटीमीटर काय ते कुलम मीटर. काय ते प्रसाद कुलम मीटर बरोबर. आता न्यू ची व्हॅल्यू पहा. एक न्यू म्हणजे किती डी 4.8 डी बाय बरोबर. लिहू का इथं 4.8 डी बाय इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻29 -19 -10 -29. काय डाऊट याच्यावर हा मल्टिप्लाय इकडे आला तर म्हणजे मला डी काय नाही म्हणजे काय 1 डी ची व्हॅल्यू किती येईल 1 डी बाय इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻29 डिवायडेड बाय 4.8 कुलम मीटर. फायनल कॅल्क्युलेट केलं तर 1 डी बाय इज इक्वल टू तुमचा आन्सर येईल 3.33 इंटू 10⁻⁻30 कुलम मीटर. कुलम मीटर. हा बोल काय काय 4.8 इथून आलं 4.8 इथून उचललं न्यू ची व्हॅल्यू 4.8 डी इथे टाकली. ओके 4.8 इथे मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड ही व्हॅल्यू डिवायची मग 1 डी बाय इक्वल टू एवढा आलं. समजलंय समजलंय. याच्यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट आहे नक्की झालंय. घ्या पटपट स्कॅन करा नोट्स भेटून जाते. स्कॅन करा नोट्स भेटून जाते.